नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्षू कॉर्नरमध्ये। आज आपण 5 किलोच्या प्रमाणात बटाट्याचे चिप्स बनवणार आहे। तर अगदी पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे बटाट्याचे चिप्स तयार होतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे हे अगदी मोठे आणि नवीन घ्यायचे आहेत। नवीन बटाटे हे कडक असतात। शक्यतो जुन्या बटाट्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण जुने बटाटे हे मऊ असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर असतं आणि स्टार्चचं प्रमाण जर जास्त असेल तर बटाट्याचे चिप्स हे लालसर होतात। त्यामुळे शक्यतो नवीन बटाट्याचाच वापर करायचा आहे। इथं आता आपण बटाट्याची साले काढून घेऊया। तर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा हा टाकून घ्यायचा आहे। सर्व बटाटे आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। वरती बटाटा ठेवायचा नाही बिलकुल पण। तर आता आपण एका पाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुरटीचा खडा टाकून घ्यायचा आहे। जास्त पण तुरटीचा वापर नाही करायचा इथं। तर आता आपण चिप्स तयार करून घेऊया। जर तुम्हाला अगदी मोठे आणि लांबसडक असे चिप्स हवे असेल तर या पद्धतीने आपल्याला चिप्स हे तयार करून घ्यायचे आहेत, कारण बटाटा हा आडवा धरला की तो अगदी लांबसडक असे मोठे मोठे चिप्स तयार होतात। तर बघा, या पद्धतीने चिप्स तयार करून घेऊया। आणि इथं मी ॲडजस्टमेंटची खिसणी यूज केलेली आहे, त्यामुळे आपल्याला ज्या साईजचे चिप्स हवे असेल त्या साईजचे चिप्स हे तयार करता येतात। मी इथं मीडियम साईजचे चिप्स तयार करून घेतलेले आहेत। जास्त जाड किंवा जास्त पातळ अजिबात करायचे नाहीत, कारण वाळल्यानंतर चिप्स हे आणखी पातळ होतात। त्यामुळे शक्यतो मीडियम साईजचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत, आणि जाड ठेवले तर त्याची एवढी टेस्ट लागत नाही। तर इथं आता मी गोल साईजचे चिप्स तयार करून घेते। त्यासाठी आपल्याला बटाटा हा असा उभा धरायचा आहे, आणि उभा धरल्यानंतर बटाट्याचे चिप्स हे अगदी गोल तयार होतात। तर बघा, अगदी गोल गरगरीत असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत। लगेच आपण याला तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि बाकीचे पण चिप्स याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। चिप्स तयार झाले की लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत। ते वरती राहता कामा नये, कारण वरती राहिले तर ते लालसर पडतात। त्यामुळे सर्व आपण या पद्धतीने चिप्स तयार करून घेतलेले आहेत। तर बघा, अगदी मस्त असे हे चिप्स तयार झालेले आहेत, आणि शक्यतो याच साईजचे चिप्स तयार करून घ्यायचे, म्हणजे अगदी छान असे तयार होतात। तर आता आपण थोडेसे शिजवून घेऊया। तर त्यासाठी मी ते एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि एक तुरटीचा खडा टाकायचा आहे। आपण सुरुवातीला पण तुरटीचा वापर केलेला आहे, त्यामुळे इथं जास्त तुरटीचा वापर करायचा नाही, आणि मिठाचा शक्यतो थोडासा जास्त वापर करायचा आहे आपण, कारण इथं पाणी आपण भरपूर प्रमाणात घेतो, त्यामुळे ते चिप्सला पण लागलं पाहिजे। त्यामुळे मी इथं 2 मोठे चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, जास्त पण शिजवायचे नाही। जर बटाट्याचे चिप्स अगदी पातळ असतील तर पाणी उकळल्यापासून 2 ते 3 मिनिटं लागतात। मीडियम साईजचे असतील तर 4 ते 5 मिनिटं, आणि जास्त जाड असतील ते 5 ते 6 मिनिटं फक्त लागतात बटाट्याचे चिप्स हे शिजायला। त्याच्यापेक्षा जास्त वेळ शिजू द्यायचे नाहीत। जास्त वेळ जर शिजवले तर ते तुकडे तुकडे पडतात। तर बघा, हे आपले परफेक्ट असं हा बटाटा शिजलेला आहे। ह्याच्यापेक्षा जास्त अजिबात शिजून द्यायचा नाही। ज्यावेळेस आपला बटाट्याचे चिप्स हे ट्रान्सपरंट होतात, तर बघा या पद्धतीने बटाटे चिप्स तयार झाले की समजायचं आपला बटाटा हा शिजलेला आहे व्यवस्थित असा। त्याच्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचा नाही। आत्ता आपण वाळत घालून घेऊया। तर इथं मी एक सुती कापड अंथरलेलं आहे, त्याच्यावरती आपण चिप्स वाळत घालूया, आणि जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंतच व्यवस्थित असे वाळत घालता येतात, कारण थंड झाल्यानंतर ते एकमेकाला चिटकले जातात आणि वाळत घालता येत नाहीत लवकर। त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच फास्टमध्ये आपल्याला हे वाळत घालायचे आहेत। तर बघा, मी सर्व बटाट्याचे चिप्स हे वाळत घातलेले आहेत, आणि आता आपण 1 दिवस फॅनखाली वाळवून घेतलेले आहेत, आणि त्याच्यानंतर 2 ते 3 तास कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। तर बघा, अगदी मस्त असे हे आपले चिप्स तयार झालेले आहेत। आता आपण तळून घेऊया। त्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही लो करायची आहे, आणि लो फ्लेमवरती आपल्याला बटाटे चिप्स हे तळून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 सेकंदात बटाटे चिप्स हे तळले जातात। तर बघा, अगदी पांढरे शुभ्र बटाटे चिप्स तयार झालेले आहेत, कारण त्यांना आपण ज्यावेळेस बटाटे सोलतो, साली काढतो किंवा चिप्स तयार करून घेतो, त्यावेळेस ते पूर्णतः पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। पाण्याच्या साईडला अजिबात ठेवायचे नाहीत। तर बघा, मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि त्यापूर्वी बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।